तुम्ही आयुक्त साहेबांची चर्चा करून घ्या. तर मग लोकांना बोलवलं, हे काही आले नाही. आयुक्त साहेबांनी खास वेळ दिली आम्हाला 12 म्हणे ते लोकांना वाटलं काही आहे की नाही बघ की कोणीच आले नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न जसा तसा राहून गेला. आता आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, आमची नम्र विनंती तुम्हाला. नाही आता तुम्ही ना मला इथं लेआउट द्या, बाकी फोटो आम्ही काढून देतो. आम्ही प्रस्ताव म्हणून पाठवून देतो सर पुढे. तरी थोडा पाठपुरावा तुम्हाला करावा लागेल. म्हणजे बोललो ना कसं आहे, समजा आज येऊन गेले नंतर मग कधीच नाही आला असं नको आहे. नाही साहेब, तुम्ही नाव काय आपलं? गांगुर्डे साहेब. माझं नाव शेखर पगार आहे. तुम्ही कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्याला विचारून घ्या, कुठलंही आंदोलन असेल मी तडजोड करत नाही किंवा नाही. ऐकून घ्या ना, दुसरी नाही ऐकून ते घ्या. नाही अहो मग ऐकून ते घ्या. तुम्ही आंदोलन करत असताना मला एवढं भान आहे की कुठलीही गोष्ट पाठपुरावा केल्याशिवाय, सतत पाठपुरावा केल्याशिवाय ती मार्गी लागत नाही. आणि समजा एक वेळेस निवेदन देऊन दिलं, पेपरला फोटो आला, टी व्हीला बातमी आली म्हणून झोपून राहायचे, त्यातले आम्ही नाही. आता हे जे निवेदन दिलं सचिन भाऊंकडं आणि समजा आज आयुक्त साहेबांकडे जात होतो आम्ही, जर आज आयुक्त साहेबांकडे आलो असं साहेबांना आम्ही इथे बोलवलं असं आहे. 100% आयुक्त साहेबांनी इथे यावं लागलं असं आहे. ती वेळ येऊ देऊ नका, नाही तर मी तर एक आयुक्त साहेबांच्या बंगल्यावर अर्धनग्न आंदोलन करणार. तिथे जर आंदोलन बसलो तर मग सगळ्या अधिकाऱ्यांची मग वाट लागून जाईल. लोक कसे त्रास सहन करतात सांगायला लाज वाटते. महानगरपालिका हिंदू पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त कधी कर ह्या भागातले लोक भरतात आणि याच भागातल्या लोकांना मोठी सुविधा झाली आहे. आज लाईटनी वीज सांगा तुम्ही, लोक रात्री तसे उद्या चोऱ्या माऱ्या झाल्या. तिथं आहे परिसरात कुठं येते लाईट नाही. हे दोन आहेत त्या कोपऱ्यावर पाठीमागचे तर बंद. महानगरपालिकेला आम्ही जो कर भरतो त्या मानाने आम्हाला सुविधा तरी आहेत का? इथं लाईट आहे का? इथं रस्ता नाही, इथं पाहिजे बाजूला किती झाडं झुडपे. ही जबाबदारी पण महानगरपालिकेची आहेत ना. की आमची खाजगी प्रॉपर्टी आहे ते आम्हाला बांधून द्या, दुरुस्त करून द्या, आमची अशी मागणी नाही. तुम्हाला परत एकदा विनंती राहील, समजा याच्यावर तुम्ही आता उपाययोजना नाही केली, काही तात्काळ कारवाई नाही केली तर 17 तारखेला मी आयुक्तांच्या बंगल्यावर कपडे काढून आंदोलनाला बसणार आहे. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, महानगरपालिकेची. याच्यातून मार्ग कसा काढता येईल, इस्टिमेट काढून ठीक आहे. एखाद्या जागेवरचा निधी असेल तात्काळ तो वापरता पण येतो. कायदे पण तसे आहेत. जसं आपल्याला जगण्यासाठी श्वास जसे तीव्रतेने श्वास घेतो आपण, त्या पद्धतीने त्या काम झालं पाहिजे. आमची विनंती आम्ही आत्ताच म्हणतोय की डांबर टाका आणि खडे टाका असं पण नाही. तात्पुरता काहीतरी आम्हाला मलमपट्टी करून द्या आणि 2 महिन्यामध्ये म्हणा, 4 महिन्यामध्ये म्हणा आम्हाला रस्ता तयार करून द्या. तुमचा प्रस्ताव टाका, त्याला यायचे एवढे सगळे झाड ही सुद्धा जबाबदारी महानगरपालिकेच आहे. रस्त्यावर एखादं कुत्र्याचं 10 मिनिटं जरी पाऊस पडला ना, आपण जे उभे आहेत ना इथं चिखल होईल, चिखल होईल, काळे माती. हे कोरडं आता कोरडं दिसतंय तुम्हाला, पण इतकी वाईट कंडिशन. तुम्ही शूटिंग पाहिले ना सर, शूटिंग पाहिले ना. आणि हे आम्ही काल केलंय, हे आम्ही केलंय 2 ट्रॅक्टर मिळून सर्वांनी मिळून, आम्ही सगळी मंडळी जमा करून सर्वांनी खर्चाने लोकांनी पैसे. बरं ते खूप काही हे पण नाही बरं का. या इकडे इथं बघा चिखल आहे, आजकाल सगळं पदर मोड करून